युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अशोक खरात स्वतःचं कोल्ड्रिंक काढून शरीरातलं महिलेवर अत्याचार करत होता. हा अत्याचार कसा करत होता तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल. अशोक खरातचा हा डाव असा तसा नाही आहे, लय वर्षापासून आहे आणि त्याच्यापाशी मंत्री संत्री लोक यायचे. हा जो बंधू बाबा आहे नाशिकचा आशिक आहे. नाशिकचा आशिक अशोक खरात आणि रुपाली चाकणकर हे त्यांच्या शिष्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी आताच 4-5 दिवस झाले त्यांचा पदाचा राजीनामा दिला. तर नाशिकचा आशिक अशोक खरात भोंदू बाबा याचं प्रकरण काय आहे, हा महिलेवर अत्याचार कसा करत होता, काय करत होता, हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. नाशिकचा आशिक अशोक खरात हा महिलेवर अत्याचार असा करत होता, जेव्हा महिला त्याच्यापाशी आली की तिचा हजबंड असेल या महिला असेल, हजबंडला बाहेर ठेवायचा आणि महिलेला अंदर बोलावून तो तिच्या संग डायरेक्ट अशा वाईट गोष्टी करायचा नाही. अगोदर तिच्या डोक्यावर तांब्या द्यायचा किंवा वस्तू द्यायची पाण्याची आणि तिच्या डोक्यावर ठेवली की तिच्या बाजून तो काय करायचा, तिला म्हणायचा की तू गायत्री मंत्र बोल. तर गायत्री मंत्र बोलायची, ओम भूर्भुवः स्वहा हा जो मंत्र बोलायची. मंत्र बोलत असताना हा जो मागचा व्यक्ती स्वतःचं कोल्ड्रिंक काढून एका काचेच्या ग्लासात मध्ये ठेवायचं. त्या जलाला नाव कुठलं आहे माहिती आहे तुम्हाला? त्या जलाला नाव आहे आश्रोजल. जो स्वतःच्या शरीरातून जल काढत होता त्याला जलाला आश्रोजल नाव आहे. पण मी तुम्हाला डायरेक्ट आश्रोजल म्हणजे काय असते त्याने त्या जलाला पवित्र जल म्हटलं आहे. आणि मंत्री संत्री लोक हेलिकॉप्टर घेऊन ते आश्रोजल पिण्यासाठी लोक येत होते. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. म्हणजे त्याची चव खारट खुरट चव होती, मूत्र अशा पद्धतीचं चव होती ते. आणि लोकायला आश्रोजल ह्या जलाला नाव ठेवलं होतं आश्रोजल. तर हे जल लोकायला पाजत होता हा भोंदू बाबा. स्वतःच्या शरीरातलं येणारं निघणारं जे कोल्ड्रिंक आहे ते आश्रोजल म्हणून त्याला नाव ठेवलं होतं, पवित्र जल म्हणून नाव ठेवलं होतं आणि हे जल तो पाजत होता. आणि पवित्र जल पाजत कसा होता, काय होता, आणि महिलेवर तिच्यापाशी कुठलीही मोहिनी नव्हती, कुठलाही वशीकरण करत नव्हता, कुठलाही अघोरीपणा काही करत नव्हता. तो महिलेवर अत्याचार कसा करत होता तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की कमेंट करून सांगायचं की व्हिडिओमध्ये तुम्हाला काय तथ्य वाटलं काय नाही. आश्रोजल बद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली. आता महिलेला तो जल पाजल्यावर महिलाच्या डोक्यामध्ये भ्रमित व्हायची. तर अचानक डोक्यात भ्रमित का व्हायची तर सांगत आहे तुम्हाला की महिलेला जल पाजल्यावर तर काही होणार नाही, पण जलमध्ये ज्या कोल्ड्रिंक मध्ये तो एक वायग्रा म्हणून एक गोळी मिळते मेडिकलला. काय मिळते? वायग्रा म्हणून एक गोळी मिळते मेडिकलला. ती मेडिकलला अवेलेबल आहे की नाही आहे. तो वायग्रा गोळी वापरायचा आणि बारीक तुकडे करायचा आणि त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आणि त्याच्यामध्ये नशेली पदार्थ, गुंगीकारक पदार्थ तिच्यामध्ये टाकायचा पाण्यामध्ये आणि त्या महिलेला म्हणायचा जेवढं तू पाणी पेशील तेवढं तुला फळ मिळणार, असा म्हणायचा. जेवढं तू हे जल पेशील तेवढं तुला फळ मिळणार. त्या कारणामुळे महिला जेवढं जसं पाणी प्यायचं ते त्याला खारट लागायचं. कारण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, पुरी चव त्यांनी सांगितलेली आहे की अशा पद्धतीचं पाणी लागायचं, तशा पद्धतीचं पाणी लागायचं. मग जशी महिला हे पाणी प्यायचं तिला शरीरामध्ये ते घुसायचं शरीरामध्ये. आणि वायग्रा नावाची हे जे औषध आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी पुरी माहिती देतो. आणि त्याच्यामध्ये वायग्रा टाकल्यावर त्याच्यामध्ये गुंगीकारक औषध टाकायचं. गुंगीकारक औषध टाकलं की महिला कधी बेशुद्ध पडायच्या, कधी त्यांच्यावर त्यांचा स्वतःवरून नियंत्रण, म्हणजे ज्या महिला स्वतःवरून नियंत्रण म्हणजे निघून जायचं की मी आहे कुठं काय कुठे त्यांना अद्याप मालूम राहायचं नाही. म्हणजे तो दिमागाला भ्रमित करायचं. आणि जसा एखाद्या व्यक्तीला म्हणतो नाही का हिप्नोटाईज करतो, तो व्यक्ती त्या पद्धतीचा काम करतो, जो समोरचा व्यक्ती बोलतो त्या पद्धतीचा काम करतो, तसं हिप्नोटाईज सारखं काम होत होतं तिथं महिलेवर. आणि जे वायग्रा नावाची जे औषध असते ते स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये आकर्षण पैदा करते, उत्तेजना पैदा करते शरीरामध्ये आणि आकर्षण निर्माण करते.
आणि आकर्षण निर्माण केल्यावर स्त्री किंवा पुरुष जसा स्त्रीला म्हणतो किंवा स्त्री पुरुषाला म्हणते त्या पद्धतीचे ते वागणूक निर्माण करते. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की स्त्री महिला सगळ्या गोष्टी करून राहिली, हा व्यक्ती करून राहिला नाही. कारण हेच आहे की वायग्रा ही अशी औषध आहे की ही शरीरावर काम करते, नसानसामध्ये काम करते, आता माइंडमध्ये काम करते आणि शारीरिक संबंध करण्याची इच्छा जागृत करते, हे लक्षात ठेवा. आणि हा वायग्रा औषध वापरायचा आणि महिलेवर अत्याचार करायचा. अशा पद्धतीचा हा व्यक्ती महिलेवर अत्याचार करायचा. त्याने असं नाही की 58 महिलेवर अत्याचार केला, अशा भरपूर किती महिलेवर अत्याचार केला असेल, त्याचे त्याने व्हिडिओ शूट पण नसन केले. आणि व्हिडिओ शूट अशासाठी करत होता तो की तिला ब्लॅकमेल करण्यासाठी. व्हिडिओ शूट याच्यासाठी करत होता तो की तिला ब्लॅकमेल करण्यासाठी. त्या कारणामुळं आता अशोक खरात एक नीरज जाधव मतलब त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारा एक मुलगा होता की तो त्याला पैशाची मागणी केली, त्याला ब्लॅकमेल करत होता, मला पैसे दे, तुझं उघड करत. याने पैसे दिले नाही, त्या कारणाने नीरज जाधव याने उघड केलं. हे माहीत झालं की हा नाशिकचा आशिक अशोक खरात हा असा पद्धतीचा व्यक्ती आहे. नाही तर माहीत झालं नसतं. काय वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा की अशोक खरात पाशी खरंच विद्या आहे का, मोहिनी आहे का, वशीकरण आहे का, अशोक खरातनं खरंच महिलेवर अत्याचार केला का महिलांना स्वतःवर अत्याचार करून घेतला. नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.